संवादातून आपल्याला देखील अनेक चांगल्या टिप्स प्राप्त झाल्या असतील। विशेषतः जरी परीक्षा पे चर्चा असायचं नाव असलं तरी या अनुभवातनं आपल्यालाही जीवनाचं ज्ञान मिळावं हा खरं म्हणजे याच्या पाठीमागचा उद्देश होता। आणि जे मोदीजींनी सांगितलं पॉझिटिव्हिटी, प्रत्येकामध्ये सकारात्मकता असली पाहिजे। चॅलेंजेस तर आहेतच, जगात असं कोणी नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे त्याच्याही समोर चॅलेंजेस आहेत आणि सगळ्यात गरीब माणूस आहे त्याच्याही समोर चॅलेंजेस आहेत, प्रधानमंत्र्यांसमोरही चॅलेंजेस आहेत आणि तुमच्याही समोर चॅलेंजेस आहेत। पण या सगळ्या चॅलेंजेसला सामोरं जात असताना सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी हा जो एक मंत्र त्यांनी दिलेला आहे तो मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। दुसरा त्यांनी दिलेला मंत्र म्हणजे स्वतःशी स्पर्धा करणं, इतरांशी स्पर्धा नाही। आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला किती मार्क मिळत आहेत याच्यापेक्षा मला मागच्या वेळेस किती मिळाले होते, माझं टार्गेट काय आणि मी ते कसं मिळवणार, ही स्पर्धा केली तर मनातली भीतीच निघून जाते। शेवटी आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवणं। ते जर आपण मिळवू शकलो तर आपल्याला जीवनामध्ये कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाहीत। आणि मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला मंत्र हा आपल्याला आज मोदीजींनी दिलेला आहे। आणि त्यासोबत केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या घरच्यांनाही मंत्र दिलेला आहे, आपल्या टीचर्सलाही मंत्र दिलेला आहे। त्यामुळे तुमचा मंत्र हा तुम्ही समजून घ्यायचा आहे, घरच्यांचा घरच्यांना समजावून सांगायचा आहे आणि टीचर्सचा टीचर्सला समजलेलाच आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं